देशाचा आपण गेल्या 4 महिन्यामध्ये 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज 79 वर्षानंतर जर आपण या ग्रामीण भागातली शेतमजूर शेतकऱ्यांची किंवा ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती बघितली तर त्यांना स्वातंत्र्याची फळं चाकायला मिळालीत का? त्याचं जर उत्तर असेल, त्याला असा जर सवाल आला आणि त्याचं उत्तर असेल तर हे बघताय तुम्ही, ही स्वातंत्र्याची फळं आहेत. म्हणजे हे आम्हाला स्वातंत्र्य इंग्रजांपेक्षा चांगलं स्वातंत्र्य ह्यांनी आम्हाला ह्या पद्धतीचं दिलेलं आहे. म्हणजे ही आजची परिस्थिती आहे. आणि हा रस्ता सांगायचं 79 वर्षानंतर 60 वर्ष म्हणजे 2010 पर्यंत आम्हाला रस्ताच मिळाला नव्हता. 2010 पर्यंत लोक असं म्हणजे मुरुमाच्या रस्त्यावरूनच जात होते. पण 2010 नंतर 2008ला स्थानिक आमदार निधीतून हा रस्ता तयार झाला. हा रस्ता तयार झाल्यानंतर एक 8-10 वर्ष व्यवस्थित 2010 ते 2017-18 पर्यंत हा रस्ता व्यवस्थित चालला. व त्याच्यानंतर आज 5-6 वर्ष झालं हा रस्ता पूर्णतः म्हणजे उकडून गेलेला आहे. तुम्ही बघता ह्या परिस्थिती रस्त्याची पूर्ण उकडून गेलेला आहे. तर ह्याचं लक्ष काय? इथले शासन काय रजेवर आहे का? इथले आमदार सुट्टीवर आहेत? नेमकं इथले लोकप्रतिनिधी काय करतात? हा महत्त्वाचा प्रश्न आमच्यासारख्या नागरिकांना पडतोय. आज जर तुम्ही बघत असाल तर आपल्या पाठीमागं बिरोबाचं मंदिर आहे, सतोबाचं मंदिर आहे. हा बहुजन समाजाचं जर आपण पाहिलं तर बहुजन समाजाची ही आराध्य दैवत आहे. आणि ह्या रोडवरून जाणारी लाखो भक्त आहेत, ह्या देवाचे भक्त ह्या रोडवरून जात असतात. म्हणजे अगदी माळशिरस असू द्या, नातेपुते असू द्या, अकलूज असू द्या, मराठवाड्यातील काही भागातील लोक येत असतात. तर ही लोक येत असताना त्यांना ह्या स्थानिकांसोबतच त्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हणजे गाड्यांचे टायर फुटणे किंवा पंक्चर होणे, ॲक्सिडेंट पण होत आहेत, लोकांना इजा होत आहेत. तर ह्याचं लक्ष देणारा कोण आहे? विरोध करायचा म्हणून नाही किंवा काय नाही, तर आम्ही येत्या 26 जानेवारीला लोकशाहीच्या अधिकाराने आम्ही जर तोपर्यंत ह्याचा निर्णय काय झाला नाही तर आम्ही 26 जानेवारीला सातारा या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही आंदोलनाला बसणार आहे. आणि तशी कल्पना आम्ही साताराचे कलेक्टर त्यांना पण पत्र दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही सातारा जिल्ह्याचे बांधकाम विभागाचे अभियंता आहेत त्यांना ते पत्र दिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी दडसवाडा ते बिरोबा मंदिर या रोडच्या विषयाअंतर्गत या ठिकाणी जमा झालेलो आहोत. हा रोड पाठीमागील जवळजवळ 7-8 वर्षापासून ह्याची परिस्थिती एकदम खराब होत चाललेली आहे. आणि आता ह्या ठिकाणाहून पायाने चालता येत नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती आहे. बाजूलाच नॅशनल हायवेचं काम चालू आहे, पण ह्या रोडचं काम ह्या रोडकडं एकदम दुर्लक्ष केलं जातंय. आणि वेळोवेळी अनेक वेळा पत्रव्यवहार संबंधित डिपार्टमेंटशी केल्यानंतर पण ह्या रोडकडे कोणीही लक्ष देत नाहीये. फक्त आश्वासनं दिले जात आहेत आणि आश्वासनाने रोड होणार नाहीये, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं शरदनं सांगितल्याप्रमाणे जर कोणी दखल नाही घेतली संबंधित डिपार्टमेंटला लेटर दिल्याच्या नंतर पण, तर आम्ही त्या ठिकाणी सातारा कलेक्टर ऑफिसला आंदोलन करणार आहोत आणि ह्याची प्रशासनाने नोंद घ्यावी. नमस्कार, मी बिरोबा मंदिर ते महादेवदारा रस्त्या संदर्भात मी थोडं बोलतोय. आज ही परिस्थिती आहे की आम्हाला बिरोबा मंदिरापासून महादेवदाऱ्यापर्यंत जायला एवढी तकलीफ होती, ती बेफाम तकलीफ होत आहे. आणि आमच्या गाड्यांचे टायर फुटणे, वेळोवेळी अपघात होणे. परत ना हा रोड आहे तो मंदिरासाठी जाणारा रोड आहे, त्याच्या संदर्भात लवकर दखल घेतली पाहिजे. आणि नाही दखल घेतली तर आम्ही 26 जानेवारीला उपोषण करणार आहे.